नमस्कार, जोमदार लाईव्ह मध्ये आपले स्वागत। मी सहसंपादक अभिजित आपटे। आत्ता सध्या संपूर्ण भारतामध्ये साईबाबा हे हिंदू की मुसलमान या विषयावर वाद सुरू आहेत आणि अशा प्रकारचे वाद आपल्या या सहिष्णू भारतामध्ये, सहिष्णू हिंदू धर्मामध्ये न शोभणारे आहेत। पण अजूनही काही पुराणमतवादी जुनाट विचारांची लोक ही समाजात वावरत असतात, ज्यांना हिंदू धर्मामध्ये काही चांगल्या गोष्टी घडत असतील तर त्यामध्ये दुही माजवणं किंवा काही राजकीय हेतू असेल किंवा कोणत्याही हेतूनी कुठल्या ना कुठल्या प्रकारे समाजात वाद निर्माण करत राहण्यात त्यांना स्वारस्य असतं। आणि त्या संदर्भातच आम्ही ज्या वेळेला हिंदू राष्ट्र सेनेचे धनंजय भाई देसाई यांची भूमिका स्पष्ट व्हावी यासाठी त्यांना आम्ही विचारणा केली, त्यावेळेला त्यांनी सांगितलं की हिंदू हा सहिष्णू असून हिंदू धर्मामध्ये जी धुनी दिली जाते ही धुनी म्हणजे भस्म आहे आणि असं हे भस्म हे महादेव शिवशंकर धारण करतात, त्यामुळे या धुनीला, या भस्माला अतिशय पवित्र अशा प्रकारची मान्यता आहे। आणि स्वतः साईबाबा हे नाथपंथी असून साईबाबांनी ज्या त्यांच्या शिर्डी येथील स्थानाला नाव दिलं होतं ते द्वारकामाई होतं आणि भगवान श्रीकृष्णाच्या द्वारकामाईचं नाव त्यांनी दिलेलं होतं, कारण ते नाथ भक्त होते। आणि अशा प्रकारची दुही माजवण्याचं काम किंवा हिंदू धर्माचं अधःपतन करण्याचं काम काही लोक करत असतात। नक्कीच त्यांचा त्या ठिकाणी त्यांचा विरोध झाला पाहिजे आणि अशा प्रकारे हिंदू धर्माची आणि संपूर्ण भारतीय संस्कृतीच्या विरोधामध्ये काम करणारे जे आहेत तर त्यांचा आपण विरोध केला पाहिजे। आणि आणखीन एक, आता मी एक पत्रकार म्हणून सुद्धा या ठिकाणी मांडू इच्छितो की आपण ज्या वेळेला पाहतो की घर वापसी सारखे कार्यक्रम अनेक वेळेला होतात आणि या घर वापसीमध्ये अनेक वेळेला आपण पाहिले की मुसलमान हिंदूंमध्ये येतात, हिंदू धर्म स्वीकारतात आणि मग त्यांना आपण पूर्वाश्रमीचे मुसलमान पण आजचे हिंदू म्हणून जर आपण स्वीकारायचं असेल, स्वीकारण्याची मानसिकता आपल्याला ही ठेवावी लागेल। ज्यांना हिंदू राष्ट्र करण्याची घाई झालेली आहे किंवा ज्यांना हिंदू राष्ट्र करण्याची स्वप्न जे बघत आहेत त्यांना हेही लक्षात घेतलं पाहिजे की जर उद्या घर वापसी झाली तर पूर्वाश्रमीचे मुसलमान हे हिंदू म्हणून आपण जर स्वीकारणार नसू, जर आपण साईबाबांना स्वीकारत नाही तर आपण त्यांना कसं स्वीकारणार। आणि मग अशा प्रकारे समाजामध्ये वाद घालून हिंदू धर्माचं फक्त अधःपतन त्या ठिकाणी होईल आणि सहिष्णू भारत कुठे ना कुठेतरी दुभंगलेला आपल्याला पाहायला मिळेल। त्यामुळे या देशाची राष्ट्रीय एकात्मता, समता, बंधुता, न्याय या मूल्यांची पण जपणूक झाली पाहिजे आणि अशा प्रकारे वाद घालणं हे बंद झालं पाहिजे। प्रतिशिर्डी साई बाबा देवस्थान या ठिकाणी आहे। प्रतिशिर्डी शिरगाव हे सोमाटणे फाट्यापासून आतमध्ये आल्यावर या ठिकाणी हे देवस्थान आहे। या ठिकाणी आपण ही बातमी या ठिकाणी कव्हर करत आहोत आणि पुन्हा एकदा हिंदू राष्ट्र सेनेचे धनंजय भाई देसाई यांनी आम्हाला ही प्रतिक्रिया दिली आणि हिंदू म्हणूनच साईबाबांकडे आपण पाहिलं पाहिजे आणि साईबाबा हे नाथपंथी आहेत हे त्यांची वाक्य खरोखरच धनंजय देसाई यांनी महाराष्ट्रामध्ये एक सांस्कृतिक महाराष्ट्र आहे, सुसंस्कृत महाराष्ट्र आहे याचं दर्शन घडवलेलं आहे। त्यांचे खूप खूप धन्यवाद। या ठिकाणी वेळ झाली एका ब्रेकची, पाहत रहा आमचे व्हिडिओ, आमच्या या बातम्या जास्तीत जास्त लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। जोमदार लाईव्हच्या माध्यमातून आज आपण प्रतिशिर्डी शिरगाव सोमाटणे या ठिकाणी साईबाबा हिंदू की मुसलमान या विषयी हिंदू राष्ट्र सेनेचे धनंजय भाई देसाई यांनी मांडलेली सहिष्णू भूमिका आपण या ठिकाणी येऊन कव्हर केली आणि काही लोकांच्या प्रतिक्रिया घेण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला, पण लोक घाबरतायत, बोलत नाही आहेत। कॅमेऱ्यासमोर येण्यासाठी त्यांना भीती वाटत असेल, पण या विषयावर आपण बोललं पाहिजे, आपल्या भूमिका ठेवल्या पाहिजेत। आपला हिंदू धर्म जर आपल्याला राखून ठेवायचा असेल, हिंदू धर्माची सहिष्णुता आणि हिंदू धर्माची संस्कृती आपल्याला पुढे घेऊन जायची असेल तर आपल्याला बोलावं लागेल, निर्भीडपणे बोलावं लागेल, पुढे यावं लागेल।
पण लोक घाबरत होती, येत नव्हते, कॅमेराच्या बाहेर बोलत होते, पण कॅमेरावर येऊन बोलायला त्यांची तयारी नव्हती. पण साई बाबा हिंदू की मुसलमान यापेक्षा आपण पुढे जाऊन भारतीय संस्कृती, हिंदू संस्कृतीचा सन्मान ठेवत त्या ठिकाणी आपला जो काही आपल्या देशाची एकता अखंडता कायम राहण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत. म्हणून या ठिकाणी येऊन आपण जोमदार लाईव्हच्या माध्यमातून हे बातमी कव्हर केलेली आहे. लोकांसमोर स्पष्ट भूमिका यावी हा आपला प्रयत्न होता. जोमदार लाईव्हमध्ये आपले स्वागत. आमच्या या चॅनलला जास्तीत जास्त लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.